Hello, friends. How are you? I hope all of you are enjoying my YouTube channel. Hearty welcome in my YouTube channel Learn English Language with Sarjara Patel. Yesterday, I have discussed about clause, and now I am going to explain about next activities. Yesterday, I told you about main clause and subordinate clause. Once again, I would like to discuss about clause and main clause and subordinate clause. What is LO statement number 10? Understanding new constructions through reading. विद्यार्थी मित्र, काल आपण हे घेतलेलं आहे, पण पुन्हा एकदा ओझर तर मी या ठिकाणी घेतोय की एलओ स्टेटमेंट काय आहे? अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. वाचनाद्वारे आपल्याला न्यू कन्स्ट्रक्शन्स शिकायचे आहेत. याच्यामध्ये काही सूचना टीचर्स आणि पेरेंट्ससाठी आहेत. इंट्रोड्यूस द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल लँग्वेज, टेल द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्टिव्हिटी, एनकरेज द लर्नर्स, आस्क द लर्नर्स टू आयडेंटिफाय न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. ह्या कालही आपण बघितलेल्या आहे. याच्या बाबतीत मी डिटेल आता सांगत बसत नाही. काही सूचना विद्यार्थ्यांच्याकरिता होत्या. त्यातली पहिली सूचना आहे, रीड द पॅसेज केअरफुली, पार्टिसिपेट ॲक्टिव्हली, टेक हेल्प ऑफ युअर पेरेंट्स, टीचर ऑर फ्रेंड्स. आता याच्यामधली जी पहिली ॲक्टिव्हिटी होती ती ॲक्टिव्हिटी होती, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि दिलेल्या सूचना तुम्ही सोडवायच्या आहेत. दिलेल्या सूचनाप्रमाणे तुम्ही त्या सूचनाचा अवलंब करायचा आहे. त्यातल्या पहिल्या दोन सूचना होत्या, अंडरलाईन द मेन क्लॉज अँड अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. विद्यार्थी मित्र, काल मी क्लॉज म्हणजे काय आणि क्लॉजचे जे मुख्य दोन प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, याच्या बाबतीत मी डिटेल्स दिलेले होते. तरीसुद्धा पुन्हा एकदा ओझरतं का होईना पण क्लॉज म्हणजे काय पाहूया. क्लॉज म्हणजे अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट इन्क्लूड्स ओनली वन फायनाईट वर्ब. विद्यार्थी मित्रो, ज्या शब्दसमूहामध्ये एक फायनाईट वर्ब असतं आणि ज्याचा अर्थ कंप्लीट सेन्स होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं, सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन असतं ज्या शब्दसमूहामध्ये, अँड इट हॅज अ कंप्लीट सेन्स, की ज्याचा अर्थबोध होतो, त्या शब्दसमूहाला क्लॉज म्हणतो, उपवाक्य म्हणतो. आता या उपवाक्याचे दोन प्रकार आहेत. ते दोन उपवाक्याचे प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरं म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. पण या अगोदर आपण क्लॉजचे उदाहरणं बघूया, एक्झाम्पल्स बघूया. यू मे सीट. इन दिस सेंटेन्स यू इज अ सब्जेक्ट and seat is a verb. One subject, one verb. And you get complete meaning after reading this clause. हे क्लॉज वाचल्यानंतर तुम्हाला अर्थ अभिप्रेत होतो. यू मे सिट, तू बसू शकतोस. म्हणजे या ठिकाणी हे उपवाक्य आहे. दुसरं उदाहरण घेतलं मी, आय रीड नॉवेल्स. इन दिस सेंटेन्स आय इज अ सब्जेक्ट, रीड इज अ वर्ब, अँड यू गेट कंप्लीट मिनिंग, कंप्लीट सेन्स. मी कादंबऱ्या वाचतो. याच्यामध्ये आय इज अ सब्जेक्ट, रीड इज अ वर्ब. तर ही क्लॉजेसची उदाहरण मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला या उदाहरणांच्याद्वारे क्लॉज म्हणजे काय हे समजलं असेल. आता आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज उदाहरणासहित स्पष्टीकरण बघूया, म्हणजे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा सांगतो, या यूट्यूब व्हिडिओ नंतर जर तुम्हाला याची PPTची जर फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पाठवतो आहे. त्याद्वारे तुम्ही ती लिंकला क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या. आता आपण क्लॉज म्हणजे बघितलं आहे. क्लॉजचे दोन प्रकार बघणार आहेत, इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज. तुम्हाला माहिती आहे की इंडिपेंडंट म्हणजे जो स्वतंत्र आहे, इतरावर अवलंबून आहे.
अवलंबून नाही, त्याला इंडिपेंडंट, त्यालाच मेन क्लॉज म्हणतात. आणि जो क्लॉज इतर क्लॉजवर, मेन क्लॉजवर अवलंबून असतो त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. आता आपण उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण बघूया. यू मे सीट वेरेवर यू लाईक. तुला जिथे आवडेल तिथे तू बसू शकतोस. आता यू मे सीट याच्यामध्ये यू इज अ सब्जेक्ट, सीट इज अ वर्ब, आणि वेरेवर यू लाईक मध्ये यू इज अ सब्जेक्ट, लाईक इज अ वर्ब. इफ यू रीड यू मे सीट इट गेट्स कम्प्लीट मिनिंग, कम्प्लीट सेन्स. तुम्ही यू मे सीट जरी वाचलं तरी अर्थबोध होतो, म्हणून हा मुख्य क्लॉज आहे. आणि वेरेवर यू लाईक एवढं जर आपण विधान वाचलं तर तुम्हाला पूर्ण अर्थबोध होत नाही. अर्थबोध होतो पण पूर्ण अर्थबोध होत नाही. त्याचा पूर्ण अर्थबोध होण्यासाठी तुम्हाला मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून हा जो क्लॉज आहे वेरेवर यू लाईक हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दुसरं एक उदाहरण बघूया आपण. आय रीड नॉवेल्स वेनेवर आय गेट फ्री टाईम. In this sentence, I is a subject, read is a verb, and in second clause, I is a subject, get is a verb. पहिल्या क्लॉजमध्ये I हे सब्जेक्ट आहे, read is a verb आहे. दुसऱ्या क्लॉजमध्ये I हे सब्जेक्ट आहे, get हे वर्ब आहे. दोन सब्जेक्ट दोन वर्ब, या ठिकाणी दोन क्लॉज आलेले आहेत. पण आय रीड नॉवेल्स, वेन यू रीड आय रीड नॉवेल्स यू गेट कम्प्लीट सेन्स. जेव्हा तुम्ही एवढं वाचता तेव्हा तुम्हाला पूर्ण अर्थबोध होतो. मी कादंबऱ्या वाचतो, अर्थ होतो इथं पूर्ण. पण जर हे नुसतं वाक्य वाचला तुम्ही, वेनेवर आय गेट फ्री टाईम, जेव्हा मला मोकळा वेळ असतो, एवढं म्हटल्यानंतर याचा अर्थबोध होत नाही. या क्लॉजला मुख्य क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून या दुसऱ्या वाक्यात वेनेवर आय गेट फ्री टाईम हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि आय रीड नॉवेल्स हे मेन क्लॉज आहे. आपण क्लॉज आणि क्लॉजचे दोन मुख्य प्रकार बघितले, ते म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये 5 मार्काला परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामध्ये अशी सूचना येते, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट. आता सबऑर्डिनेट क्लॉजचे परत 3 प्रकार पडतात, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. हे आपण नंतरच्या सेशनमध्ये पाहणार आहेत. आता आपण पुन्हा एकदा ह्या उतार्याखाली ब्रिज कोर्ससाठी ज्या 8 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या शॉर्टमध्ये पाहणार आपण. अंडरलाईन द मेन क्लॉज. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. आता ह्या ठिकाणी दे टर्न द पेजेस हा मेन क्लॉज आहे आणि विच वेअर येलो अँड क्रिंकली हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, पण त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणू आपण. सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दुसरं उदाहरण बघा. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. दे टर्न द पेजेस हे मेन क्लॉज आहे आणि विच वेअर येलो अँड क्रिंकली हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रो, अशीच उदाहरणं तुम्ही टेक्स्टबुकमधनं शोधायची आहेत आणि तुम्ही स्वतः अशी उदाहरणं शोधून मेन क्लॉजची उदाहरणं शोधायची आहेत, त्याला अंडरलाईन करायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉजची उदाहरणं शोधायची आहेत आणि त्यालाही अधोरेखित करायचं आहे. आता आपण तिसरी ॲक्टिव्हिटी तर काय दिले बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन सिम्पल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळातली वाक्य शोधायची आहेत. जर हा धडा पाहिला म्हणजे कोणत्याही कथा ह्या भूतकाळातच असतात, पण द फन दे हॅड यात मोस्टली सिम्पल पास्ट टेन्सचीच वाक्य आलेले आहेत. त्यातली काही उदाहरण मी नमुनादाखल इथं लिहिलेले आहेत. फर्स्ट, मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. आता या ठिकाणी रोट इज द पास्ट टेन्स ऑफ राईट. राईट, रोट, रिटर्न. राईटचं हे भूतकाळ रूप आहे. रोट म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, त्यालाच भूतकाळ रूप म्हणतात, किंवा पास्ट टेन्स ऑफ फॉर्म ऑफ टू बी किंवा टू बीची दुसरी रूपं येतात तेव्हा ते सिम्पल पास्ट टेन्स वाक्य असतं. या ठिकाणी हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण घेतलं मी तर, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. फाउंड इज अ सिम्पल पास्ट टेन्स फॉर्म. फाउंड इज अ पास्ट टेन्स ऑफ फाइंड्स हे भूतकाळ रूप आहे म्हणून हे सिम्पल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण मी या ठिकाणी घेतलं आहे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. वॉज इज अ पास्ट टेन्स ऑफ इज, द फॉर्म ऑफ टू बी इज. टू बीचे जे रूप आहेत एम इज आर याचं भूतकाळ रूप वॉज आहे म्हणून ही वरची तिन्ही उदाहरण ही सिम्पल पास्ट टेन्सचे आहेत. विद्यार्थी मित्र, अशी अनेक उदाहरणं टेक्स्टबुकमध्ये आहेत, कोर्सबुकमध्ये आहेत, ती तुम्ही शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. सिम्पल पास्ट टेन्सची उदाहरणं शोधायची आहेत. आता आपण
चौथी ॲक्टिव्हिटी पाहणार आहे आणि त्या चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं बघा, अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. आता या ठिकाणी इन्फिनिटिव्स हे गेल्या वर्षी 9वीचे येतात पाहिलेलं आहे, पण आपण याच्याविषयी डिटेल एक नेक्स्ट सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब याच्या बाबतीत माहिती घेणार आहोत आपण. तर फायनाईट वर्ब म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं की ज्या क्रियापदावर नामाचा, वचनाचा आणि काळाचा परिणाम होतो त्यावेळी त्या क्रियापदाला फायनाईट वर्ब म्हणतात. आणि ज्या क्रियापदावरती लिंग, वचन आणि काळाचा परिणाम होत नाही त्याला नॉन फायनाईट वर्ब, त्याला दुसरं नाव आहे इन्फिनिटिव्ह. इथं जर त्याचं उदाहरण बघितलं या उतार्यात, इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील instead of moving the way they were supposed to on a screen, you know. In this sentence, to read is a infinitive verb. To read is a non-finite verb. या वाक्यामध्ये टू रीड हे इन्फिनिटिव्हचं उदाहरण आहे. आता आपण याचं डिटेल नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहे. या उतारामध्ये एक्सक्लेमेशन सेंटेन्स कोणतं आहे, आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये विधानार्थी वाक्य कोणतं आलं आहे, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे, त्याच्यामुळे हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये येतं आहे. 6वी ॲक्टिव्हिटी आहे आयडेंटिफाय द फायनाईट वर्ब. मी आत्ताच अगोदरच तुम्हाला फायनाईट वर्ब म्हणजे काय त्याच्या बाबतीत सांगितलं की ज्याच्यावर काळाचा, वचनाचा परिणाम होत नाही असं जे क्रियापद असतं. आता या ठिकाणी बघा, मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. आता या ठिकाणी रोट हे क्रियापद आहे आणि हे फायनाईट वर्ब आहे. फायनाईट वर्ब मी इथं लिहिलेलं आहे बघा. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. या वाक्यामध्ये फाउंड हे फायनाईट वर्ब आहे. आणि आता 6वी ॲक्टिव्हिटी झालेली आहे. 7वी ॲक्टिव्हिटी बघा, अंडरलाईन सिम्पल सेंटेन्सेस. आता सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स यात काय फरक आहे हे स्वतंत्र तासिका घेऊन बघणार आहे. पण या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे म्हणून या ठिकाणी त्याची उदाहरणं फक्त देतो आहे. माझी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ह्याच्यामध्ये एकच क्लॉज आहे, मेन क्लॉज, आणि ज्याच्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे. हे सिम्पल सेंटेन्स आहे. दुसरं उदाहरण आहे, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे सुद्धा उदाहरण सिम्पल सेंटेन्सेस आहे. आता आपण बघणार आहे ते आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजे विद्यार्थी मित्र ज्या क्लॉजमध्ये एक मेन क्लॉज आणि एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतात त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. या ठिकाणी दे टर्न द पेजेस हे मेन क्लॉज आहे आणि विच वेअर येलो अँड क्रिंकली सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणून हे उदाहरण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. दुसरं जे वाक्य आहे, माझीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणून हे उदाहरण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि शेवटची तिथं जी सूचना होती ती आहे आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्र, कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणजे एकापेक्षा जास्त मेन क्लॉजेस एकत्र जोडलेले असतात आणि ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. अँड, बट, ऑर अशा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. अशा वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणतो. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. या ठिकाणी ही दोन मेन क्लॉज अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेलं आहे म्हणून हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं म्हणून हे उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, असेच काही एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तयार करायच्या आहेत आणि आपण तयार करणार आहोत आणि त्या तुम्हाला मी सोडवायला देणार आहेत व्हॉट्सअपवरती. त्या सोडवायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही
सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्सची उदाहरणं शोधायची आहेत. तुम्ही त्या ठिकाणी फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब शोधायचं आहे. जेणेकरून या सर्व न्यू कन्स्ट्रक्शन आपण शिकणार आहोत. 9वीच्या पुस्तकामध्ये काही उतारे असतील, 10वीच्या पुस्तकातले उतारे असतील, ते घ्या तुम्ही आणि त्यामधून तुम्ही हे शोधण्याचं काम करा की जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व ॲक्टिव्हिटी सोडवता येतील. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड the whole session. If you like this session, please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.